महाराष्ट्र राज्यामधील सुप्रसिद्ध प्रबोधनकार तथा प्रजासत्ताक जनता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, चला आपल्या बुद्धांच्या घरी अभियान प्रमुख आणि डॉक्टर बाबासाहेबांचा विचार आणि प्रचार घराघरामध्ये धम्माच्या माध्यमातून पोहोचवणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोध साठे सरांना विनंती करेन की आपण आजच्या या जयंती सोहळ्यामध्ये आपलं व्याख्यान सुरू करायचंय. सन्माननीय प्राध्यापक प्रबोध साठे सर. मानवतेचे भाष्यकार भगवान गौतम बुद्ध, बौद्ध राजे, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या देशाचा लाडका राजा, छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आपण मागच्या महिन्यामध्ये संपन्न साजरी केली मोठ्या उत्साहामध्ये, महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये. कारण आंबेडकरवाद हा काय मंगळवार पेठेतला विषय नाही. काय आंबेडकरवाद, बुद्ध आणि धम्मानं ठासून भरलेला आंबेडकरवाद हा काय पुण्याचा विषय नाही, हा महाराष्ट्राचा विषय नाही आणि हा देशाचाही विषय नाही. ही जगाचं तत्वज्ञान आहे, ही जगाचं तत्वज्ञान. म्हणून आपल्या महामानवाला आपण काय म्हणायचं हे तर कळलं पाहिजे. एवढं महामानव डॉक्टर बाबासाहेबांना मी भारतरत्न असं मुळीच म्हणणार नाही आणि कोणी म्हणूही नाही. कारण भारतरत्न या पदवीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव मुळीच झाला नाही हो. तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वामुळे भारतरत्न या पदवीचाच गौरव झाला आहे. भारतरत्न, अरे काय भारतरत्न, सचिन तेंडुलकरच्या यादीत बसवता का लागे? सुब्बालक्ष्मी कथ्थक नृत्य करणाऱ्या यादीत, जिनं बाबासाहेबांवर गाणं म्हटलेलं आहे लता मंगेशकरच्या यादीत. महामानव कुठे, खेळाडू कुठे? मग जे काय म्हणताय बाबासाहेब आंबेडकरांना 2017 संयुक्त राष्ट्र संघटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वैश्विक प्रणेते, जगाचे प्रणेते म्हणून मान्यता दिलेली आहे. अरे जगाचे प्रणेते आहेत, कुठे घेऊन बसलाय भारतरत्न? म्हणून वैश्विक प्रणेते, जगाचे प्रणेते, संविधानाचे शिल्पकार नव्हे तर लोकशाही भारताचे शिल्पकार, राष्ट्र निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा उल्लेख झाला पाहिजे. आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ भीमाई रामाई, क्रांती रक्षक लहुजी वस्ताद, या देशाची पहिली धर्मचिकित्सा, आम्ही धर्म नसणारी माणसं असं छाती टोकपणे सांगून महारामांगाच्या दुःखावरती, जाती अंताच्या वरती व्यक्त झालेली मुक्ता, पहिली विद्यार्थिनी मातंग समाजातील मुक्ता साळवे, या राजमाता हिंदुबाई होळकर, या विचारांना, या आदर्शांना, या संस्काराला प्रथमतः अभिवादन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो. ज्यांनी मला पुन्हा या आपल्या समोर बोलण्याची संधी मिळालेली, संवाद साधण्याची, ते या भागाचे रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि नगरसेवक आदरणीय निलेश भाऊ आलाड साहेब, माझे सहकारी मित्र किशोर कांबळे साहेब, साठे साहेब, बौद्धाचार्य नितीन सर आणि माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या माझ्या बांधवांनो, माझ्या ताईंनो, रोडवर आहे, रस्ता चालू आहे, लक्ष विचलित होण्याचा संभव अधिक आहे. मी या निमित्तानं व्यक्त होण्यापूर्वी असं सांगू इच्छितो
अरे भगवान गौतम बुद्धांची जयंती म्हणजे अख्ख्या जगाची दिवाळी आहे हो. काय भगवान बुद्ध जयंती वैशाख पौर्णिमा हा जग दिवाळीच्या सणासारखी सारं जग उत्साह साजरी करतंय. आणि भारतात प्रत्येक देशातलं सरकार बुद्ध जयंती साजरी करतंय आणि भारतातलं महाराष्ट्र आणि ते केंद्रातलं सरकार बुद्ध जयंती निमित्त उदासीनता आहे. पहिल्यांदा आम्ही निषेध करतोय. भगवान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बुद्ध जयंतीचे प्रणेते आहे. पहिली बुद्ध जयंती या देशामध्ये कुणी साजरी केली असेल 2 मे 1950 ला तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. लक्षात. आणि तेव्हा म्हटलं होतं बुद्ध जयंती सरकारनं साजरी करा, बुद्ध जयंतीला सरकारी सुट्टी द्या असं म्हणणं होतं. उदास केली नाही. कारण इथल्या मातीला सुद्धा जातीचा वास आहे. म्हणून इथली जाती मानसिकता मातीत गाडण्यासाठीच बुद्धम शरणम गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम गच्छामि. अरे बाबांनो, प्रतिक्रांती ही दारात आली आणि ही काय बौद्धाच्या, मांगाच्या, चांबाराच्या, वडराच्या, आदिवासींच्या, मुस्लिमाच्या घरात नाही. ही प्रतिक्रांती ओबीसी आणि मराठ्यांच्या सुद्धा दारात आणि घरात आली. तरी आम्ही झोपलोय. धर्माच्या नावाखाली घरात शिवून आमचं नरडावलंय व तरी आम्ही घोरतोय. झोपीत आहे कुशीत गाज राहते. धर्माच्या नावाखाली घरात शिवून इथल्या मनवाद्याने आमच्या नरड्याला तलवार लावली तरी आम्हाला बुद्ध आठवण आहे, तरी आम्हाला धम्म आठवण आहे. कसं वाचणार आम्ही? अरे विदेशाने मोगलाने दिलेली, परकीयाने दिलेली शिवी तुम्हाला धर्म वाटतो आणि आपला बुद्ध तुम्हाला परका वाटतो. म्हणून तुम्ही गुलाम आहे. लक्षात घ्या. म्हणून इथला बहुजन समाज इथल्या व्यवस्थेचा गुलाम आहे. का गुलाम आहे? अरे तुम्ही सारे बौद्धात याची तुम्हाला जाणीव नाही म्हणून गुलाम आहे. आरक्षणावरून भांडणं लावली, कधी ओबीसीची, कधी मराठ्यांची, कधी धनगराची, एसटी नातान बौद्धांची, मातंगाची. याच्यावर बोलण्याचा आजचा दिवस नाही. मी बोलणार आहे नंतर. पण एक सांगू इच्छितो, जेवढं तुम्ही तिथं उपस्थित आहात नाही, या देशातील मराठ्यांची, ओबीसीची, धनगराची, अनुसूचित जाती जमाती, ओबीसीची, मातंगाची, चर्मकार, होलारांची आणि बौद्धांची समस्या काय? आरक्षण ही मांगाची समस्या नाही. आरक्षण ही मराठा, ओबीसी, धनगराची समस्या नाही. अरे मग समस्या काय हे समजलं पाहिजे. आरक्षण ही बहुजन समाजाची समस्याच नाही, तर इथला मातंग समाज, इथला ओबीसी समाज, इथला मराठा समाज, इथला चर्मकार समाज, इथला होलार समाज, इथला बहुजन समाज हा स्वतःला हिंदू म्हणून घेतोय. ही त्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. काय म्हणलं मी कळतंय? हा धार्मिक भावना दुखवण्याचा विषय नाही. 1995 ला सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय हिंदू हा धर्म नाही. माझं पिटिशन दाखल करणार या महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात 24 जुलै 1942 ला अनुसूचित जाती जमाती हा हिंदू धर्माचा भाग नाही. तो राष्ट्राचा प्रमुख ठळक अशी स्पष्ट असा जनाधार आहे. हा माझ्या राजकारणाचा पाया. जर सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असेल हा धार्मिक भावना दुखवण्याचा विषय नाही, समाजाच्या लोकांचा प्रबोधन करणारा विषय. लक्षात घ्या. जर हा धर्म, आरक्षणाचे लाभार्थी एकमेकांच्या उरावर बसण्यापेक्षा, एकमेकांची भांडणं करण्यापेक्षा आणि जातीच्या नावाखाली, हिंदुत्वाच्या नावाखाली एकमेकांची टकुरी पडण्यापेक्षा अरे बौद्ध म्हणून सख्खे भाव म्हणून आपण एकत्र येऊया ना. बौद्ध म्हणून सख्खे भाव आपण एकत्र येऊ ना. इथला मराठा समाज आमचा बौद्धाचा आहे, मूळचा आमचा सक्का धम्म बांधव आहे. इथला ओबीसी समाज आमचा बौद्ध धम्म बांधव आहे. इथला मातंग समाज
समाज आमचा सक्का धर्म बांधव आहे. इथला चर्मकार समाज, इथला अनुसूचित जाती जमाती ओबीसी समाज, शेतकरी समाज, वडर समाज, न्हावी समाज हा आमचा मूळचा बौद्ध धम्म बांधव आहे, याची त्यांना जाणीव करून द्यायची आहे. लक्षात घ्या, मूळचा बौद्ध स्वतःला हिंदू म्हणून घेतोय. हिंदू हा धर्म नसून समस्या आहे. लय मोठं धाडसाचं विधान करतोय. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतोय, तुमच्या समोर बोलणारा प्रबुद्ध साठे नक्की कोण आहे? ह्या मंगळवार पेठेत एवढ्या छोट्याच्या सभेमध्ये बोलणार हा प्रबुद्ध साठे साहेब कोण आहे? आता भावना माहित आहे आणि साठे साहेबांना माहित आहे. तुम्हाला आणि मस्के साहेब सोड बसलेत बघा, त्यांना माहित आहे. आता प्रबुद्ध साठे तुमच्या समोर जे बोलतोय ते कोण आहे? किती संख्या आहे माझ्या समोर? आणि मंगळवार पेठेमध्ये बौद्धांची संख्या किती आहे? नक्की किती आहे संख्या? बौद्धांची संख्या. त्यात आंबेडकर वादाला मानणारी मांगाची संख्या किती आहे? आणि त्यातल्या त्यात बाहुला मानणारा मुस्लिम आणि इतर समाजांची संख्या किती आहे? ती नुसती सगळी वगळा, नुसती बौद्धांची संख्या मंगळवार पेठेत किती आहे? त्याच्यातली 10% जर आली असते, रस्ता पॅक झाला असता. मी विनंती करेन, गणपती उत्सव असल्यानंतर भर हायवेचा रस्ता तुम्ही पॅक करताय. अरे बुद्ध जयंती साऱ्या जगाची दिवाळी आहे, त्या बुद्ध जयंतीला तुम्हाला तासभर रस्ता लावता येत नाही. तासभर फक्त निवेदन तास, आणि ती काय आम्ही नाचतोय काय? आणि काय गोंधळ होतोय? कायदा व सुव्यवस्था. अरे पंचशिलाचं जर पालन केलं, मगाशी पोलीस आले होते, पंचशिलाचं पालन करणारा समाज झाला तर पोलिसांना उलट सहकार्य मिळतंय. कायदा व सुव्यवस्था निर्माण करायचं असेल तर बुद्ध लोकांनी स्वीकारला पाहिजे, तर कायद्याचं राज्य निर्माण होईल. याच्यासाठी बुद्धं शरणं गच्छामि, याच्यासाठी धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं. कोण आहे हो? येत्या मंगळवार पेठेत बोलणारा 6 वर्षापूर्वी बोललोय, 5 वर्षापूर्वी बोललोय, मंगळवार पेठेमध्ये बोलणारा हा प्रबुद्ध साठे येत्या 6 महिन्यानंतर, बघा ताईनो इकडे लक्ष द्या, 6 महिन्यानंतर हा प्रबुद्ध साठे लंडनच्या पार्लमेंट समोर बुद्धिझम अँड आंबेडकरवादावर व्याख्यान द्यायला चाललो आहे. आणि व्याख्यान झाला तो प्रबुद्ध साठे तुमच्या समोर बोलत आहे. लक्षात. आणि ऐकायला कोण आहे माझ्या समोर? इंग्लंडचा पंतप्रधान माणसात बसून बुद्धिझम ऐकणार आहे. तो लंडनच्या पार ही ताकद आहे हो. माझ्या बापाला भंडीशेगाव, पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येड्या मांगातल्या येड्या मारुती साठ्याचा पोरगा, मांगाच्या येड्या मारुतीचा पोरगा बुद्धिझम घेऊन लंडनच्या पार्लमेंट समोर बुद्धिझम सांगायला निघालेला आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची ताकद आहे, हे समजून घ्या. गेल्या वेळेला साठे साहेब, मस्के साहेब आठवतं का नाही तुम्हाला? कुणाला ठाव? हिथं मी बोलत असताना एक वाक्य, आता भाव नाही, हिथं बोलत असताना एक वाक्य उद्गारलं होतं, वाक्य व्यक्त. पुढच्या वेळी जर मी येईल मंगळवार पेठेत, माणसं किती बी असू द्या. अरे बुद्धांना सुद्धा मग कळला तेव्हा माणसं जास्त होती. बुद्ध म्हणा ते सांगू कुणाला, 5च माणसं होती. आजचा दिवस आहे तो वैशाख पौर्णिमेला बुद्धांनी पहिलं सामना देते धम्म प्रवचन केलं, ते ऐकायला फक्त 5 लोक होते. आज सारा जग बौद्धमय व्हायला लागलेला आहे, आज सारा जग बौद्धमय व्हायला. माझ्या समोर किती माणसं आहेत ते मला टेन्शन नाही. बुद्ध जयंतीच्या निमित्तानं मी अभिवाचन देतो. आतापर्यंत मगाशी सांगितलं मी 27,200 लोकांना दीक्षा दिली आणि 5 एप्रिलला मागच्या 97 मराठा, न्हावी, ओबीसी, माता, चर्मकरण होणार बांधवाला बौद्ध पंढरपुरामध्ये दीक्षा दिली. अरे मराठा बुद्धात यायला लागलेला आहे, धम्म स्वीकार करायला. ओबीसी बुद्धाकडे आलेला, विठ्ठल मंदिरासमोरच होत, पण पोलिसांनी जरा विनंती केल्यामुळे ती मठात घेतला. विठ्ठल मंदिर हे बुद्ध विहार आहे आणि विठ्ठल पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्ध आहे. शुद्ध
शोधाचाही शुद्ध, बोधांचा महाबोध, शोधाचाही अतिशोध, बुद्ध विठेवर पंढरपूर हे लक्षात. पंढरी हा शब्दच पाली शब्द आहे. बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहे, पण थोडं डोक्यात. पंढरी हा बहुत पाली शब्द आहे. पंड म्हणजे दुःख आणि हरी म्हणजे निवारण. दुःखाचं निवारण करणार नगर म्हणजे पंढरपूर, म्हणजे बौद्ध पंढरपूर. त्या बौद्ध पंढरपूर मध्ये मराठ्यांना दीक्षा दिली का? कधी काळी त्या पंढरपुरामध्ये मराठे विठ्ठल मंदिरात गेले म्हणून बडव्यांनी मराठ्यांना बदललं होतं. लक्षात घ्या, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये मराठ्यांना प्रवेश नव्हता. त्या मराठ्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून घर वापसी तर केली, पण ते खऱ्या अर्थाने माणूस झाले. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं माणूस झाले. मी मगाशी काय म्हणालो की मी नंतर येईल इथं मंगळवार पेठे, तर कधी येईल? ज्या वेळेला निलेश भाऊ आलार साहेब नगरसेवक होतील त्या वेळेला मी येईल. आज बघा बुद्ध जयंतीला नगरसेवक झाले, नक्की प्रबुद्ध साठ्याला पोहोचले. काय योगायोग आहे. आणि 1 मे 2026 असा योगायोग आहे की आजची बौद्ध पौर्णिमा आहे. त्याला वैशाख पौर्णिमा, पाली भाषेमध्ये वैशाख पौर्णिमास म्हणतात. आणि आज कामगार दिन सुद्धा आहे आणि आज महाराष्ट्र दिन सुद्धा आहे. या तिन्ही मंगल दिनी वैशाख पौर्णिमा, बुद्ध जयंती, कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना मी मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतोय. मंगलमय शुभेच्छा व्यक्त करतोय. बुद्ध जयंती आहे. वामन दादा कर्णक असं म्हणतात, अरे तसे नसेल कोणीच तुम्हाला. काय जरी नसेल कोणीच तुम्हाला, तर एकटाच बुद्ध तारेल तुम्हाला. प्रतिक्रांती दारात आली आणि प्रतिक्रांतीच्या विरोधात लढायचं असेल तर तुम्हाला बुद्धाशिवाय कोणीच वाचवू शकत नाही. म्हणून बुद्ध जयंती साजरी करायचं आहे. म्हणून बुद्ध जयंतीच्या निमित्तानं हे समजून घ्यायचं आहे. कामगार दिन, कष्टकऱ्यांचं बुद्ध जयंतीच्या दिवशी कामगार दिन येणं आणि महाराष्ट्र दिन येणं हे अतिशय योगायोग नाही, चांगला संकल्प आहे, चांगला संदेश देणारा दिवस आहे. कष्टकऱ्याला सुखाचा दिवस येत असेल तर कष्टकऱ्याच्या जीवनामध्ये बुद्ध आणि धम्माचा संस्कार रुजला पाहिजे. आणि महाराष्ट्र बौद्ध महाराष्ट्र आहे. आणि मी म्हणतो एक फक्त 10 वर्षाचं आयुष्य लाभू द्या. आता पंढरपूरचं मी साताऱ्यानं आलोय. केवळ भाऊचा फोन आला यावं लागतं. कसा का माणूस असं आपण आपल्या काळजातला माणूस आहे. काय का माणूस आता पक्ष जाऊ द्या, राजकारण जाऊ, पण माणूस धम्मप्रिय आहे. निलेश भाऊ आला सारखा धम्मप्रिय माणूस हा मंगळवार पेठेत नाही. ही माझ्या आयुष्यातलं चांगलं धम्म बांधवाचा संबंध आहे. म्हणून त्यांच्या फोनवरती साताऱ्याचा कार्यक्रम अर्धवट टाकून मी आलोय. 7 कार्यक्रम झाल्यानंतर मी साताऱ्याला हलणार आहे. 700 मातंग आणि होलार बांधवांच्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभाची तयारी मी साताऱ्याला करत आहे. तिकडे मी तयारी करतो. लक्षात. आणि हे झाल्यानंतर बीडला मराठा आणि वंजारी इत्यादी बहुजन बांधवाचा बंधुभाव परिषद आणि बौद्ध धम्म दीक्षा समारंभ मी बीडला आयोजित केलेला आहे. लवकरच बीडची तारीख मी जाहीर करेल. आणि मग काय सांगतोय बघा, कामगार दिन आहे, महाराष्ट्र दिन आहे आणि वैशाख पौर्णिमा आहे, बुद्ध पौर्णिमा, बौद्ध पौर्णिमा आहे, बुद्ध जयंतीच्या आहे. आणि या संयुक्त चांगल्या दिवशी मी संकल्प तुमच्या समोर करतो आहे. समोर बुद्धांची मूर्ती आहे, त्याच्या पुढे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आहे. आपण सर्व मान्यवर आहे. पार्लमेंट इंग्लंड मध्ये बोलणाऱ्या वक्त्यासमोर तुम्ही बसलाय म्हणजे जागतिक कीर्तीचे श्रोते आहात. तुम्ही लक्षात घ्या, जागतिक कीर्तीचे श्रोते आहेत. तुमच्या समोर सांगतोय, मला फक्त 10 वर्षाचं आयुष्य लाभलं. काय लवकर मरणार नाही, त्याची काय काळजी करू नका. आणि मग साठे साहेब काय म्हणतो माहितीये का, मी अलीकर मला आता
ही भांडणं लागली याची काळजी वाटत नाही, पण मांगाच्या परिवर्तनावर माझ्या श्रद्धा आहे, लक्षात घ्या. मांगाच्या बदलावर माझा विश्वास आणि श्रद्धा आहे. आणि मी नेहमी म्हणतो यांच्या आता मनोवाद्यांची मूठमाती ही मांगाच्याच हातनं होणार, पण मांग बुद्ध झाला पाहिजे याच्यासाठी प्रबुद्धसाठी. आणि म्हणून 10 वर्षाचं आयुष्य लाभलं, मला फक्त 10 वर्षाचं आयुष्य लाभलं तर सारा महाराष्ट्र बौद्धमय केल्याशिवाय हा प्रबुद्ध साठे मरणार नाही, हा प्रबुद्ध साठे मरणार नाही. हे अभिवचन या निमित्तानं देतोय. लक्ष